मित्रांनो, आपण वडगाव गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकींचं बिगुल वाजल्यामुळे कसं वातावरण आहे ते आपण जाणून घेतोय। सर, काय सांगाल, आपल्या वडगाव रासाई गणामध्ये एकंदरीत कसं वातावरण आहे? सध्याच्या जी आता जिल्हा परिषद निवडणूक आपली लागलेली आहे, यामध्ये जर बोलायचं झालं तर याच्या उमेदवार सध्या आपल्या भाभी आहेत आणि भाभींच्या बद्दल जर बोलायचं झालं तर एक आमदारांच्या पत्नी म्हणून आम्हाला कधीच भाभी त्या ठिकाणी वावरताना कुठं दिसल्या नाहीत। दुसरा विषय म्हणजे ज्यावेळेस आपल्या बाबूंना ज्यावेळेस गेल्या जिल्हा परिषदला सगळ्या आपल्या जनतेने संधी दिली, त्यानंतर आदरणीय पवारसाहेब आणि अजितदादा यांनी भाभीला तर सभापतीपद दिलं आणि त्या माध्यमातून भाभींनी आपल्या तालुक्यातच नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये भाभींनी एक चांगल्या पद्धतीने विकास करून दाखवला। त्यामध्ये सरकारी दवाखाने असतील, रस्ते असतील, हायमास दिवे असतील, तुमची स्वच्छतागृह असतील, त्यासोबत महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना मदत केली। हे सगळं करत असताना महिला भाभींनी वैयक्तिक जास्त लाभाच्या गोष्टी आहेत, त्यामध्ये पिठाच्या गिरणी असतील, शेतकऱ्यांसाठी दूध काढायचं मशीन असेल, कुटी मशीन असेल, तशा अशा पाईपलाईनच्या योजना असतील, अशा अनेक योजना भाभींनी त्या ठिकाणी अनेक लोकांपर्यंत पोहोचवल्या। आता आम्ही जे फिरतो गावामध्ये किंवा मतदारसंघामध्ये तर प्रत्येक घरामध्ये काही ना काही गोष्ट ही भाभींच्या माध्यमातून गेलेली आहे। हे सगळं करत असताना आपण पाहिलं असेल की मध्यंतरीच्या काळामध्ये जो कोरोनाचा काळ आला त्यामध्ये अनेक पुढारी, अनेक नेते घरामध्ये बसले, त्यांना स्वतःची जीवाची भीती होती, पण अशा कंडिशनमध्ये सुद्धा भाभींनी स्वतः होम ग्राउंडला उतरून आपल्या तालुक्यामध्ये 5 ठिकाणी कोविड सेंटर उभा केले आणि हजारो लोकांना त्या ठिकाणी भाभींच्या माध्यमातून एक सेवा देण्याचं काम भाभींनी त्यांची जबाबदारी पूर्ण केली। ही सगळी जाणीव आमच्या भागातील लोकांना आहे, तालुक्यातील लोकांना आहे। त्यामुळे मी जरी बापूंनी सगळ्या कोट्यवधी रुपयाचा तालुक्यामध्ये विकास केला असेल, त्याच पद्धतीने भाभींनी सुद्धा यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम केलं। मी जनतेला आवाहन करीन की आपण सर्वांनी भाभींच्याकडं एक त्यांनी काम करणारी व्यक्ती म्हणून पाहिलं पाहिजे। दादाने सांगितलं की मी काम करणारा माणूस आहे, तसं भाभी सुद्धा मी मनापासून सांगतो, भाभी सुद्धा काम करणारी व्यक्ती आहेत। त्यामुळे आपण सर्वांनी भाभींच्या पाठीमागे उभं राहत असताना आता मी अनेक क्लिप पाहतो, विरोधक सांगतात की त्या ठिकाणी हे बंद पडलं, ते बंद पडलं, हे केलं, ते केलं, परंतु मला वाटतं की ही निवडणूक ही त्या ठिकाणी त्या अनुषंगाने घेण्याची गरज नाही। ही निवडणूक तुम्ही सर्व जी लोक आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात, आपल्या त्या ठिकाणी मतदारसंघातील कामं करतात, आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये सहभागी होतात, यांच्यामध्ये सहभागी होण्याची निवडणूक आहे। त्यामुळे आपण सर्वांनी खंबीरपणे आमच्या भागातील जनतेने ठरवलेलं आहे आणि मी सांगतो निकाल स्पष्ट आहे की भाभी त्या ठिकाणी एक चांगल्या विक्रमी मताने निवडून येतील अशी मला त्या ठिकाणी स्वतःला अपेक्षा आहे।